केडीएमसी मध्ये ठाकरे बंधूंच्या जागा वाटपाचा तिढा हा सुटलाय। दोनही पक्षांना सन्मानपूर्वक जागा मिळाल्यात। ठाकरे सेनेचे अल्पेश भोईर यांनी या संदर्भात माहिती दिली आहे। जय महाराष्ट्र। ज्या दिवशी पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे आणि राजसाहेबांनी युतीची घोषणा केली त्याच दिवसापासून आम्ही सर्व शिवसैनिक मनसैनिक युती करण्याच्या अनुषंगाने कामाला लागलेलो आहोत। या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या 122 संपूर्ण जागांपैकी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला सन्मानपूर्वक जागा या देण्यात आलेल्या आहेत आणि मला असं वाटतं येत्या 1-2 दिवसामध्ये मनसेचे नेते राजू पाटील साहेब किंवा आमच्याकडून वरुण साहेब किंवा विनायक राऊत साहेब एक जॉईंट प्रेस घेऊन किती जागांचं वाटप झालेलं आहे हे आपल्याला सांगण्यात येईल। पण समाधानपूर्वक जागा या महाराष्ट्र निर्माण सेनेला दिलेल्या आहेत आणि आमची युती 100% झालेली आहे। ठाणे केडीएमसी युतीचा तिढा आज सुटतोय। संध्याकाळी 5 वाजता महायुतीची अंतिम बैठक आहे। ठाण्यातील भाजप कार्यालयामध्ये या बैठकीचं आयोजन करण्यात आलंय। जागांचा फॉर्म्युला ठरून घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जातीये। बाळासाहेबांची स्टाईल वापरून उपयोग नाही, मंत्री महाजनांचा ठाकरेंना टोमणा आहे। खुर्ची हव्यासापोटी काँग्रेस मांडीवर जाऊन बसला असं देखील या ठिकाणी महाजन म्हणतायत। स्टाईल वापरून काही होत नाही, कर्तबगारी तशी पाहिजे, विचार आपले तसे पाहिजे। तुम्ही छोट्याशा सत्तेसाठी त्या खुर्चीसाठी बाळासाहेबांच्या विचारांना तुम्ही तिलांजली दिली आणि तुम्ही काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसले आम्हाला सोडून। म्हणजे युतीमध्ये आमच्या बरोबर निवडून आलात। काय जागा तुमच्याकडे फार नव्हत्या, 50-55 होत्या, आमच्या 105-7 जागा होत्या आणि त्यावेळेला तुम्ही खुर्चीच्या हव्यासापायी ते काय बाळासाहेबांचे विचार आहेत का? त्यांची स्टाईल काय मारता? त्यांच्या विचाराने चला जरा तुम्ही। पण तुम्ही आता काँग्रेस राष्ट्रवादी आता आजकाल सगळं त्यांना आता सोयीचं राजकारण चाललेलं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।